धुले जिले के साकरी तालुका के ममसल, वर्धाने और घनेगांव जैसे ग्रामीण आजादी के कई दशकों बाद भी सड़क के अभाव में विकास से दूर हैं। मुख्य सड़कों के न बनने से ग्रामीण अपने खेतों तक पहुंचने में दिक्कतें झेल रहे हैं और व्यापार में भी बाधा आ रही है। परिवहन मंत्री नितिन गडकरी अक्सर कहते हैं कि देश और गांव का विकास सड़क नेटवर्क से जुड़ा है, लेकिन जिले के जनप्रतिनिधि और प्रशासनिक अधिकारी इस बात को भुला बैठे हैं। ग्रामीणों का कहना है कि महसल से वर्धाने तक की सड़क 40 से 50 वर्षों से अधूरी पड़ी है, जिससे दुर्घटनाएं और यातायात असुविधाएं आम बात हो गई है। बजरी बिछाने के बाद भी सड़क ठीक से नहीं बनी है, जिससे गाड़ियां और बैल भी ठीक से नहीं चल पाते। विधायक मंजुला गावित के विधानसभा क्षेत्र में आने वाले ये गांव प्रशासनिक उपेक्षा का शिकार है। ग्रामीणों ने मुख्यमंत्री और परिवहन मंत्री से अपील की है कि जल्द से जल्द सड़क निर्माण का कार्य शुरू कराया जाए, ताकि ये क्षेत्र विकास की मुख्य धारा से जुड़ सके। काय अडचणी काय आहेत काका? काय आम्हाला हा रस्ता पाहिजे रायपूर तो घाणेगाव पर्यंत, आणि तिकडे बी मसाळा आहे, तर इकडे मयूर, इकडे हायवेला जोडतो तो सुरत नागपूर। रस्त्यांची दुर्दशा आमच्याकडे जास्त आहे साहेब। कारण काय एखादा पेशंट जर जास्त सिरियस राहिला, त्याला लवकर घेऊन जाता येईल, रस्ता खराब असल्यामुळे तो मध्येच दाखवून जातो। तो काय कुठलंही जड वाहन माल वाहतूक काही मार्केटला गेलं ते पोचू शकत नाही लवकर, रस्ता खराब असल्यामुळे। त्यामुळे ही दुर्दशा शेतकऱ्यांची जास्त आहे। असं टायमावर पोचू शकत नाही, भाव मिळत नाही, शेतकरी नाराज होऊन जातात। आमच्याकडे मग गडकरी साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे बुवा माळमाथ्या भागाला। इकडे काही विकास झालेला नाही, कुठलाच काही नाही, कुठलंच साधन नाही एवढं। आणि रस्तेच म्हणजे रस्तेच नाही का खास, सगळीकडे रस्ते झाले, आमच्याकडे रस्तेच झालेले नाही। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं याच्याकडे, या रस्त्यांकडे। काय नाव काका? सांगा। काय नाही, रस्ता पाहिजे आम्हाला बुवा, रस्ता करावी घाणेगावपर्यंत। कुठलं गाव ते कुठल्या गावापर्यंत खराब आहे? घाणेगाव ते वर्धाने फिरून जावं लागतं, आणि असं फिरून जावं लागतं। आता रस्ता जड वाहन जात नाही इकडनं साहेब, इकडनं फिरून 15 किलोमीटर पडतं, आणि असं किती अंतर आहे? आता 10 किलोमीटर आहे। मग तुमची मागणी काय आहे? आम्हाला रस्ता पाहिजे बुवा आम्हाला, असं रस्तेच चांगले नाही आमच्याकडे। कुठले कुठले रस्ते खराब आहेत? हा नागपूर घाणेगाव ते रायपूरपर्यंत, इकडे तो मसाळे, इकडे तो मयूर, तो रस्ता व्हायला पाहिजे आम्हाला, तो इकडे हायवेला पोचतो। त्याच्याने काय फायदा होईल? फायदा इकडे बी हायवेला पोचतो, इकडे सुरतला, इकडे नागपूरला, इकडे बी कोंडाईबारी, इकडे सोनगी। काय नाव काका तुमचं? विलास दुर्कू बदाने। मी कल्याण आनंदा बदाने, गाव वर्धाने। तर आमच्या गावात आज माझं वय 40 वर्ष आहे। आमच्या गावात घाणेगाव जायला आणि परत वर्धाने तर मसाडे जायला रोडांची एवढी दुरावस्था झालेली आहे, तर माणूस पायीसुद्धा चालू शकत नाही। तसेच पूर्ण तामसवाडी जायला निम्यापर्यंत पूर्ण रस्ता खराब झालेला आहे, खडी निघालेली आहे आणि माणूस पायीसुद्धा चालू शकत नाही। 40 वर्षापासून मला आठवत नाही की हा रस्ता बनला असेल असं। तसेच आता शेतमाल जो आहे तो मसाड्याकडे जो हायवे, तर तिथं शेतमाल त्या मार्गे जातो, परंतु रोड एवढा खराब झालेला आहे तर गाडीवालेसुद्धा भाड्याने गाडी द्यायला तयार होत नाही। तसेच लोकांना जायला खूप अडचणींना सामोरं जावं लागत आहे। तरी सरकारने लवकरात लवकर या रोडचं काम करावं अशी अपेक्षा आहे। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट।